त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्य, पक्षाचं कार्य अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी नेहमीच आपल्याला सर्वतोपरी झुकून देत असतात ते सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब. ते या मंचावरून रजा घेत आहेत. मी बाईंच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत उपस्थित महाडिक साहेबांचे देखील मनापासून आभार. आपलाही अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. जितेंद्रबाई पाटील यांच्या वतीने मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आज आपल्याला ही खास उपस्थिती मात्र येथे लाभली. स्वतः व्हॉलेंटियर्स आणि ते खेळाडू देखील आहेत, त्यामुळे कोणती चिंता नाही. फलंदाज मात्र इथे बाद असेल. वाडिश लॉंगॉनला मात्र आज झेल घेण्यात आला. मनापासून पुन्हा एकदा आभारी आहोत आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपले आभार. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. विकेट मिळते ते अक्षयला आणि अक्षयने काय गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये तो आला. पहिल्या बॉलवरती त्याला चौकाराचा मार पडला, त्यानंतर लगेचच त्याने कमबॅक केला आणि नंतरच्या बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली आणि एक विकेट मिळवली. आणि या षटकामध्ये पुनश्च संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला. चौथ्या ओव्हरमध्ये त्याला आणण्यात आलं स्पेलवरती, दुसरं स्पेल त्याचं, आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली. सातत्याने आउट स्विंगरचे चेंडू, कधी इन स्विंगर, कधी वेगवान चेंडू, या सगळ्या चेंडू या गोलंदाजाच्या ताफ्यामध्ये आहेत. त्याने सगळ्या चेंडूचा वापर त्याने आज केलाय. त्याला माहिती आहे थंड हा वातावरण आहे आणि गोलंदाजांना साथ मिळते या विकेटवरून. त्याचा फायदा उठवत असताना अक्षय नुकताच दाखल झाला मैदानावरती. राज आणि अनिश ही जोडी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज. चांगला बॉल. मी मगाशीच उल्लेख केला की अगदी स्टंपच्या लाईन मध्ये येऊन अगदी एस्टनच्या बरोबर समोर चेंडू लँड करतो आणि तिथून बाहेर वळवण्याचं काम अक्षय सातत्याने करतो या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. जो टप्पा पाहिजे तो सापडला या विकेटवरती अक्षयला. त्याच दिशेने अगदी परफ्यूम डिलिव्हरी, टप्पा पडून अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. काय गोलंदाजी इथे बघायला मिळते ती अक्षयची. एकही धाव दिली नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपला. एक विकेट त्याला मिळाली. या चौथ्या ओव्हरमध्ये धाव फलक तिथे स्थिरावला. एकूण भूमी 11 कुंदे टीमच्या 21 धावा. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक आउट स्विंगर बघायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवतोय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि या स्पर्धेमधलं एक निर्धाव षटक बघायला मिळेल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. 5 निर्धाव चेंडू, त्यामध्ये एक विकेट. काय गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या टीम साठी. आणि इथे फटका तर फसला. लिडिंग आहे. यष्टिरक्षक चेंडू खाली येईल. डबल विकेट मिळण षटक. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अक्षय साठी झाल्या पाहिजेत.